मीनाक्षी, तू माझ्यावर फार मोठे उपकार केले मीनाक्षी. नाही नाही गोल्या, असं काही नाही आहे. काय सुरू आहे रे तुमचं? सांगसाल रे मला तुम्ही? काय काय जीव गेल्यावर सांगसाल? थांबा ना गोल्याचे बाबा, त्याच्या गोष्टी तर होत्या पहिले. गोल्या, तुझ्या हाताने सांगून दे बाबाले, आईले. ठीक आहे ताई. बाबा, मी म्हटलं होतं का नाही, मी कोणतेच आश्वासने दिले नाहीत म्हणून रोशनीले. पा, रोशनी कबूल झाली म्हणते. तो लग्न करीन तर करू दे, माझी काही हरकत नाही. खरं गोल्या? खरं सांगू राहिला तू? बाबा, तुम्हाला माझं खोटं वाटत असेल? पाहून घे, मीनाक्षी ताई सर्वजण जवळच आहेत, त्यांना विचारून घ्या तुम्ही. पा गोल्याचे बाबा, मी म्हणू कोण तुम्हाला सगळं बरोबर होते म्हणून? तुम्ही विनाकारणच टेन्शन घेत जा. गंगे गंगे, काय किती चांगलं झालं. आता माझ्या पोराचं लग्न होईन, मला सुनबाई येईन. गोल्या, मग त्या पाहुणीच्या घरी चालू ना मग आपण आजच सोरी पक्की करून टाकू ना. बाबा, तुम्ही आराम करा, सगळं व्यवस्थित होते. आजच आपण त्यांच्या घरी जाऊ, काळजी नका करू तुम्ही. तुमचं औषध वगैरे घ्या. आई, बाबाला नाश्ता दे. ठीक आहे बेटा. गोल्याचे बाबा, चला तुम्ही घरात चला आता. गंगे, लय खुश आहो मी. चल लय खुश आहो मी. मला सुनबाई येते, माझ्या गोल्याचं लग्न होणार माझ्यासमोर. पाहिलं ताई, बाबा किती खुश झाले तर. ठीक आहे गोल्या, चल येऊ मी. चल जया, येते मी. येशील माझ्या घरी? मीनाक्षी, तुला काय सांगू, 4 दिवस सुट्टी राहून आली मी. 2 दिवस असेच गेले. माझ्या घरच्यांचे फोन येऊन राहिले, झालं नाही काय म्हणून. आज पाहतो मी काय करायचं आहे तर. ठीक आहे, येशील मग. ताई, खूप टेन्शन आलं होतं. असं वाटते काय होते आणि काही नाही माझ्या नोकरीचं. पण ताई, शिवानीला फोन करू काय आम्ही येऊन राहिलो म्हणून? नाही गोल्या, आता असं नको करू. त्यांच्या घरी जाऊ आपण, त्यांना आपल्या घरी बोलावून घे. त्यांना पण आपलं घरदार पाहायला बोलाव ना, रीतिरिवाजानुसार. ठीक आहे ताई, करतो मी शिवानीला फोन. आणि तुला सांगते गोल्या, तू आज नोकरीला पोरगा, तू जास्त बोलायचं नाही मधामधात. मी पहिलं आता काय करायचं आहे ते. ठीक आहे ताई, जमलं आता. शिवानीनं जे म्हटलं तेच होणार. आता फोन लावतो शिवानीले. ओय बापरे, शिवानी बेटा, बाय बाई, शिवानी लढून राहिली. संदीपचे बाबा, मनीषा, इकडे. हा बा, शिवानी रडून राहिली की नाही? शिवानी, कोण रडून राहिली तू? काही नाही, जाय तू ते काम कर. शिवानी बेटा, तू टेन्शन नको घेऊ ना, सर्व बरोबर होते. आई, काय झालं? पाहिनं शिवानी रडून राहिली. समजाविले जरा. तिने म्हटलं ना, जोडा घोडा जर तुमचा लिहिलेला असेल ना, देव आपोआप घडवून आणते. शिवानी, एवढी शिकली सवरली पोरगी तू रडून कशात राहिली? काही नाही दादा, किती ठरवतो मी, किती जुळून आणतो, पण योगच नाही घडून येऊन राहिला दादा. शिवानी ताई, फोन आला शिवानी ताई तुम्हाला गोल्या दादाचा? वहिनी, खरंच काय वहिनी, गोल्याचा फोन आला काय? हा शिवानी ताई, या बोला तुम्ही बोला. आहे, मला वाटते शिवानी गोल्यासोबतच लग्न करते. तुला सांगतो संदीप, करू दे. ते दोघं खुश आहेत ना, करू दे संदीप, करू दे. आता तू पाहिलं ना, मनीषासाठी किती दिवस थांबला होता. आई, माझी काहीच हरकत नाही आहे. का रे संदीप, आपल्यापाशी पैसे आहेत रे. मग आता सोनं, कपडा, लग्न. आई, तू काही काळजी करू नको. माझ्या बहिणीचं मी लग्न मोठ्या थाटामाटात करीन. आई, अंगावर कर्ज झालं तर होती नाही, पण लग्न चांगलं करीन. संदीप, मला तुझ्यापासून हीच अपेक्षा होती रे संदीप. बोल गोल्या, बोल. हा, मी शिवानी बोलत आहे ना. चल संदीप, बोल ना. बोल गोल्या, बोल. शिवानी, सर्व काही सॉल्व होऊन गेलं. रोशनीनं स्वतःच सांगितलं माझी काही हरकत नाही आहे म्हणून. खरं काय गोल्या? कधी? आताच माझ्या घरून गेली. मीटिंग भरली होती सर्वांची. ताई बोलतेच तुझ्यासोबत. घे, ताईसोबत बोल माझे. हॅलो, हां शिवानी बोलतं काय? बोल शिवानी. ताई, गोल्या सांगत होता सर्व काही सॉल्व झालं म्हणून. खरी गोष्ट आहे काय? हो शिवानी, सर्व काही सॉल्व झालं. आता मी, माझे वडील तुझ्या घरी येणार सांगायला. तुम्ही आमच्या घरी घरदार पाहायला या. ठीक आहे ताई, ठीक आहे, ठेवते. शिवानी बेटा, काय झालं? आई, गोल्याचा फोन होता. गोल्याची ताई पण बोलली फोनवर. सर्व काही सॉल्व झालं म्हणते. रोशनीने म्हटलं म्हणते माझी काहीच हरकत नाही, आणि पोलीस स्टेशनचं पण मागं घेतलं म्हणते. पण घे संदीप, मी म्हटलं ना होईन ते चांगलंच होईन म्हणून. आई,
गोल्याची वडील आणि गोल्याची ताई आपल्या घरी सांगायला येऊन राहिले. ते म्हणतात तुम्ही घरदार पाहिली या म्हणतात. ते म्हणतात आमच्या घरी बसू म्हणतात. ठीक आहे ना संदीप, आहे ना? त्या दिवशी आपल्या घरी बैठक झाली, आता त्याच्या घरी बैठक घेऊ. ठीक आहे, येऊ दे त्यांना. शिवानी बेटा, तू आंघोळ गिंघोळ कर, फ्रेश होय, सर्व काही चांगलं होते. चल मग आपण त्याच्या घरी जाऊ, त्यानिमित्तानं आपलं घरदार पाहिलं तरी होईन. हो आई, बरोबर आहे. चला तयारी करा लवकर लवकर. जमलं, देवानं मस्त योग घडून आणला. आई, रोशनीच्या नशिबात नव्हतंच गोल्या, माझ्याच नशिबात आहे. म्हणून तर किती अडचणी येऊन राहिल्या, पण तरी योग घडून येऊन राहिला. का रे संदीप, आपण त्याच्या घरी जाऊ. आपल्याला कोणी माणसं लागतील, कोणी ना कोणी. आई, मामाला फोन करतो ना मी. मामाची ड्युटी आहे बाबू, मामा काही येणार नाही. मला तर वाटते शांताबाई आणि शांताराम भाऊ दोघांना घेऊन चलाव. ठीक आहे, मी एक काम करतो मग, मी शांता काकूच्या घरून सांगून येतो. हा संदीप, जाय तू. शांता काकूच्या घरी जातो आणि तिकडून सविता ताईची भेट घेतो. सविता ताईला पण खुशखबरी सांगतो. अरे संदीप, का रे, झालं काय बहीणचं लग्न पक्का? नाही पुष्पा काकू, आता होईल. आज बैठक आहे संध्याकाळी. करा मग लवकर लवकर, तेरी उद्या आमच्यासाठी. कुठं चालला आता? काही नाही, आता शांता काकूच्या घरी चाललो. शांता काकूले शांताराम काकाले दोघांना सांगतो बैठकीत बोलण्यासाठी. ठीक आहे संदीप, जाय. कुठे गेली रिंकू? रिंकू, काय झालं आई? इकडे बरं रिंकू, 2 मिनिटं, लय अर्जंट काम आहे. आई, काय झालं आई? पोळ्या टाकतो ना, मला माहिती आहे पोळ्या टाकायच्या राहिल्या म्हणून. रिंकू, मी पोळ्यासाठी नाही म्हणून राहिली तुले. तुझ्या आईकीचा फोन आला होता काय, भावागेवाचा, वहिनीचा? नाही आई, काय झालं? मी ऐकलं बी असं, तुझ्या भावजीने म्हणते तुझ्या भावाने नोटीस दिली घटस्फोटसाठी. आई, तुम्हाला कोण सांगितलं? मला आईचा फोन नसता आला काय असं असं झालं म्हणून? काही नका सांगू आई तुम्ही, खोट्या गोष्टी आहेत ह्या. नाही ना रिंकू, मला सविता बहिणं स्वतः सांगितलं फोन करून. खोटी नाही बोलत माझ्यासोबत, ते मी 2 वेळा विचारलं. नाही आई, अशा गोष्टी नाही आहेत, आणि त्या काकूवर विश्वास ठेवू नका तुम्ही. सोप्पा खोटी गोष्ट आहे. माझी वहिनी अशी कशाला करीन? तू लावून पाहिजे फोन रिंकू. मला खरंच काय वाटवायला का समजून नाही राहिलं. रिंकू, लावून ते राहिले फोन. ठीक आहे, आता दुधाचं दूध पाण्याचं पाणी करतो मी. पण तुम्हाला सांगतो, ही गोष्ट 100% काय 101% खोटी आहे. थांबा, आता फोन करतो. हॅलो आई, मी रिंकू बोलत आहे आई. हां बोल बोल रिंकू, काय म्हणते बाळगीर? तब्येत चांगली आहे दोघं मायले त्याची? हा बाई, तब्येत गिब्येत सगळं चांगली आहे. तुमची? हां हां, आमचं सगळं चांगलं आहे रिंकू, काही काळजी नको करू. आई, काय झालं आई? वहिनीनं काय नोटीस पाठवलं काय घटस्फोटासाठी दादा आले? आई खोटी आहे ना गोष्ट? मी माझं असं सांगूनच राहिली. आईचा मला फोन आला असता अशी कधी काही गोष्ट असती तर, पण वहिनी काय असं करीन? आई, तू बोलून नाही राहिली? रिंकू, तर सासून सांगितली ही गोष्ट खरी आहे. सवितानं नोटीस पाठवला घटस्फोटासाठी राजाले. आई, खरं? कहून कहून आई? मला माहिती आहे का रिंकू, कहून तर किती समजावलं तिला मी. आई, तुम्हाला कोणी सांगितलं? ऐकायच्या पलीकडे गेली सविता, ऐकत नाही ते. रिंकू, जाऊ दे, जे होते त्याच्या नशिबाने होते. आता तू काही काळजी करू नको. ठीक आहे रिंकू, ही लेकरं आले घरी शाळेतून, येईल मी जेवण करायला देतो. ठीक आहे, ठेव. ऐकलं रिंकू? हा बाई, खरी गोष्ट आहे म्हणते, पण मला माहीत नाही आई. आई काही काही गोष्टी असल्या की मला सांगते ना अशा, पण आईने ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली. लपून अशी ठेवली रिंकू की तुला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून. बापरे, हे तर आता अलगच झालं काही. पण वहिनी पहिल्यापासून गुणाची नव्हती. वहिनी राजा दादाचे वहिनीचे सुरुवातीपासून भांडणं होत. आईच्या भोवती किती अकात झाला असेल. आता आईच्या भेटीला जातो मी. रिंकू, आता भेटीला झाला का तुले? अजिबात नाही झाला का? आई, कोण? नाही, त्याच्या मनात पडायचं नाही रिंकू अजिबात. घेणं म्हणा शांताबाई, माझ्या सुनीच्या मंदात करत जाय. पाय पाय कसं होते, तुला तोंडही नाही राहिलं शांताबाई आता आमच्या घरी आले. जया बेटा, असं वाटे नाही काल असा योग येईल म्हणून, पण तुझ्या मैत्रिणीनं खूप चांगलं केलं. हा बाबा, तुम्ही आता काही काळजी करू नका. आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही जेवढा तुमच्या पोरीला हुंडा दिला तेवढा द्यास लागेल. नाही तर तुम्ही काय करसान, राहू दे गोल्या करते, राहू दे गोल्या करते. बाबा, असं अजिबात करायचं नाही. त्यासाठी बैठक आपल्या घरी घेऊन राहिली मी. नाही नाही जय, आपल्या घरी काही कमी नाही. आता त्या गोल्याला सरकारी नोकरी लागली, काही पाहिजे नाही आपल्याला. बाबा, एकदम शांत बसा तुम्ही. मी आव ना, मी करतो बरोबर.
फक्त तुला तुम्ही माझ्यासोबत. पोरी आता गोल्याचं चांगलं होते पोरी, काही अडथळा आणू नको तू. घे म्हणा आता राजाने म्हणा घे. आता त्या बहीणले बी बोल नवीन त्याबद्दल. आता तर माहीत झालं, आता तर सगळ्या गावांनी चर्चा होईल. शांताबाईच्या सुनीला नोटीस दिली, शांताबाईच्या सुनीला नोटीस दिली. घे मला थंडी झाली सगळ्याची आता. शांती कोणाचा फोन होता शांती? तुमच्या पोरीचा फोन होता ना, रिंकूचा. तिच्या सासूनं सांगितलं दिले नोटीस आली म्हणे, त्या भावाले त्या भाऊजीने पाठवली. सांगत असेल ना आता रिकाम्या बाईनं. शांती जे घडलं ते माहीत पडतेच लोक पहिले, आज ना उद्या. तू आता सगळ्या गोष्टीला सामोरं जायची ताकद ठेव शांती. होऊ दे त्याच्या मतानं, होऊ दे आता. जे होईन ते चांगलंच होईन शांती. मला माहिती आहे ना चिंतेश बाबा, तुमची बी त्याला साथ आहे. काहून तुमचे गुणच सारखे आहेत ना. शांती आहे का घरी? शांती शांताराम शांती शकुनाबाई होय. आलो 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 शकुनाबाई आलो. आली आता. जखमेवर मीठ टाकेली, हिचीच कमी होती शकुनीची. शांते माई बहीण मले धीर द्यासाठी आली. तुला अजिबात माझ्या बहीणच्या मतात बोलायचं काम नाही. एवढं मोठं संकट आलं तर त्या भोवता घराला कोणी आला. पाहून घे माझ्या बहीणची लाच पडली की नाही, आली की नाही माझी बहीण त्या तोंडापाशी. जा जा तुमच्या बहीणचं स्वागत करा तुम्ही. जा जा चालली मोठ्या गोष्टी करायला. कधी बी माझी बहीण आली की शांतीला उखरीच येते. पाहिलं मंडळी, ननद कशी असते. जखमेवर मीठ टाकायला कशी आली माझ्या घरी. तिला माहीत झालं असेल ना शांतीची सुनील असं केलं तसं केलं. चला मंडळी, तुमची साथ आहे ना शांताबाईले, मला माहीत आहे. माझी बहीण भाऊ माझ्यासोबतच आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोडून देऊ नका. चला नावाच्या कमेंट आलेल्या आहेत, आपण नावं घेऊ. प्रणिता कांबळे, पूजा सोईतकर, संगीता ठाकूर, मंजुषा पडावकर, नीता तुळसकर, माया चव्हाण, प्रियंका वानखडे, चंद्रकला चंदा खापरे बदलापूर. चला मग ज्यांना नावं पाहिजे असतील त्यांनी आणखी नावाची कमेंट करा उद्याच्या भागामध्ये घ्यायसाठी. चला आता शिवानीचं गोल्याचं लग्न कसं होते, काय होते, मजा आहे ना. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.